नमस्कार. सुवर्णस कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून बनणारा टुटी फ्रुटी केकची रेसिपी बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझे यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1/4 कप तेल घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा कप दही देखील घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे 1 कप दूध देखील घेतलेला आहे. हे सगळं आपण एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. लागल्यास तुम्ही एका दुसऱ्या भांड्यात देखील घेऊ शकता. 3/4 कप आपण इथे साखर घेतली, पिठी साखर. तुम्ही डायरेक्ट साखर देखील टाकू शकता कारण आपण मिक्सर जारमध्येच टाकत आहोत. तर इथे मी 1.5 कप रवा घेणार आहे. इथे तुम्ही रव्याच्या ऐवजी मैदा देखील घेऊ शकता. पण तुम्ही जर रव्यापासून हा केक बनवला तर ते उत्तम हेल्दी असा आपला हा केक इथे बनून तयार होतो. तर इथे मी 1.5 कप असा रवा त्यात घातलेला आहे. रवा तुम्ही जाड किंवा बारीक ऑप्शनल आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता कारण आपल्याला मिक्सरमध्येच ग्राइंड करायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं आपण हे सगळं जिन्नस असं मस्तपैकी मिक्सरमध्ये परतून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला एक मोठा बाउल किंवा त्याऐवजी एक पसरट भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला चमच्याच्या सहाय्याने एका साईडला 2 ते 3 मिनटं असं ठेवून द्यायचं आहे. आता एकीकडे आपण गॅसवरती एक पातेलं चढवायचं आहे किंवा एक कढई ठेवायची आहे ज्यात तुम्ही केक हा बेक करणार आहात. तर इथे मी एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये मीठ टाकून गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तर दुसरीकडे मी इथे जे काही साहित्य आपल्याला ॲड करायचं होतं ते मी यात ॲड करत आहे. तर इथे 2 टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. 2 टेबलस्पून मी इथे मिल्क पावडर देखील घेतलेला आहे. तर हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं बॅटर मिक्स करून झाल्यानंतर आता त्यात आपण टुटी फ्रुटी ॲड करणार आहोत. तर टुटी फ्रुटी ॲड करण्या अगोदर त्यात थोडासा मैदा घालून व्यवस्थित असं सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. टुटी फ्रुटीला मैदा ॲड करण्यामागचं कारण हेच की टुटी फ्रुटी ही डायरेक्ट तळाशी जाऊन बसत नाही, तर ती पिठामध्ये अशी व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स राहते. जर तुम्ही डायरेक्ट टुटी फ्रुटी ॲड केली तर तळाशी बसण्याची दाट शक्यता असते. तर अशा प्रकारे आपण इथे टुटी फ्रुटी ही ॲड करून घेतलेली आहे. आता यात आपण 1 टीस्पून बेकिंग पावडर म्हणजेच 1 चमचा आपल्याला छोटा चमचा बेकिंग पावडर घ्यायचा आहे आणि चिमूटभर असा आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे. तर त्यात थोडंसं आपल्याला दूध टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकलं आहे ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कन्सिस्टन्सी बघायची, एकदम घट्ट आपल्याला हे बॅटर करायचं नाही आहे किंवा एकदम पातळ देखील करायचं नाही. तर व्यवस्थित त्याची अशी आपल्याला कन्सिस्टन्सी बघून मग आपल्याला त्यात दूध ॲड करायचं आहे. तर 1 चमचा मी इथे व्हॅनिला एसेन्स देखील ॲड केलेला आहे. तर इथे ऑलमोस्ट आपलं हे बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. एकीकडे आपण एका मोल्डमध्ये हे बॅटर काढून घेणार आहोत, टाकून घेणार आहोत. व्यवस्थित असं आपण हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. बॅटर टाकून झाल्यानंतर त्यात आपण एका चमच्याच्या सहाय्याने हे बॅटर अजून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात जे एअर बबल आलेले असतात ते मोकळे होतात आणि मस्तपैकी असं थोडं 1-2 वेळेस आपल्याला मोल्ड हा खाली टॅप करायचा आहे. आत्ता त्यात आपण जी टुटी फ्रुटी टाकलेली होती ती थोडीशी मी काढून घेतली होती साईडला. तर ती टुटी फ्रुटी आपण यावरती टाकून घेणार आहोत. तर या प्रकारे आता आपण इथे टुटी फ्रुटी टाकून दिलेली आहे, वरून कवर करून घेतलेला आहे मोल्डला. आता आपण 35 ते 40 मिनटं हा केक असा बेक करून घेणार आहोत. तर इथे आपला केक हा बेक झालेला आहे. आता आपण यामध्ये एक टूथपिक टाकून व्यवस्थित असं चेक करून घेणार आहोत आपला केक हा व्यवस्थित असा बेक झालेला आहे की नाही, ते शिजला आहे की नाही ते. तर एकदम परफेक्ट आपला इथे केक हा शिजलेला आहे. थोडा वेळ आपण थंड करायला ठेवून मगच हा केक कट करायला घ्यायचा आहे. तर त्यावरचा बटर पेपर मी इथे काढून घेत आहे. बघू शकता आपण किती मस्तपैकी असा जाळीदार आपला हा टुटी फ्रुटी कस्टर्ड केक बनून इथे तयार झालेला आहे आणि तोही अगदी सुजीपासून आपण हा केक बनवलेला आहे. कसलंही आपण त्यामध्ये मैदा किंवा पीठ ॲड केलेलं नाही आहे. सुजी आपल्याला माहिती किती हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. तर इथे मी सुजीपासूनच हा केक बनवलेला आहे आणि माझ्या मुलांना देखील हा केक खूप आवडलेला आहे आणि घरातल्या सगळ्याच मेंबर्सला हा केक आवडलेला आहे. तर तुम्ही देखील हा केक क्रिसमसच्या दिवशी किंवा ऑदर्स डे तुम्ही बनवू शकता. बघू शकता आपण किती मस्तपैकी अशी जाळी पडली आपल्या या केकला.
सुंदर असा स्पंजी आपला हा केक इथे घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे. मार्केटपेक्षा देखील भारी हा आपला केक घरी बनवून तयार होतो. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली आणि तुमचा केक कसा बनला आहे मला नक्की फीडबॅक द्या. आणि अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णाज यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. तर तुमच्यापर्यंत मी अशा नवीन नवीन रेसिपीज आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.